असंच भासून इथंच तुमच्याकडनं सर्वे केला जातोय, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर टाकले जात आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला फोन येत आहेत की कागदपत्र घेऊन तुमची शहानिशा करण्यासाठी पात्र करण्यासाठी या हा कपटचा दाखवला जातोय, दादागिरी केली जाते. दोन धर्मांमध्ये कुठेतरी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. सगळ्या युक्त्या त्या आजमावल्या जात आहेत. परंतु धारावीकरांना मी धन्यवाद देईन की तुम्ही शांततापूर्ण एक सलोख्याचे जे संबंध सातत्याने ठेवलेले कुठेही तुमच्यामध्ये तेढ निर्माण होऊन देऊ नका. आगीत ते ओढण्याचं काम करणाऱ्यांना दूर ठेवा. इथं पोलीस बांधव आहेत, पोलीस बांधवांना सुद्धा सांगेन, अधिकाऱ्यांना प्रशासनाला सुद्धा सांगेन की शांततामय इथे जे वातावरण आहे धारावीमध्ये ते तसंच राहू द्या. आणि यांचा विकास हा धारावीकरांना हवा, धारावीकरांना पाहिजे तशा प्रकारचाच विकास इथे झाला पाहिजे. धारावीकरांना मिळणारी घरं ही त्यांच्या हक्काची असतील, त्यांच्या व्यवसायांना मिळणारी त्यांची जागा ही त्यांच्या हक्काची असेल. इथे कोणी स्वतःचं हक्काचं घर किंवा त्यांचं असलेल्या व्यवसायाचं दुकान असेल, जागा असेल, बंदरी असेल, कोणीही राहू शकत नाही. आणि त्याच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षप्रमुख उद्धवजींसह आदित्य ठाकरेंचं संपूर्ण शिवसेना आपल्या बरोबर असेल याचं वचन आपल्याला इथे देण्यासाठी मी एक स्थानिक खासदार म्हणून आपल्याला उभा आहे. आपण जे लोकसभेमध्ये भरघोस मतदान करून चांगलं मताधिक्य देऊन धारावीतनं मला लोकसभेवर पाठवलं. लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वेळ मिळतोय त्या त्या ठिकाणी आपले प्रश्न मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आपल्या घरांसाठी आम्ही सातत्याने मांडू. आदित्य साहेब इथे एक प्रकार झाला, इथं पोलीस प्रशासन आणि इथले BMCचे आपले मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांनी एक खोडसाळपणा केला की इथल्या फेरीवाल्यांना हटवायचं आणि त्यामध्ये स्थानिक खासदार खोटा सांगण्याचा प्रयत्न केला. त्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की मी एक स्थानिक खासदार आहे, लोकांच्या हक्कासाठी आणि लोकांच्या रोजगारासाठी भांडणारा कार्यकर्ता आहे. जर तुम्ही अशा प्रकारचा खोडसाळपणा केला तर हक्कभंग आणेन मी तुमच्यावर आणि केंद्रामध्ये हक्क आणून त्याच्यानंतर परिणामांना तुम्हाला भोगावं लागेल. त्यामुळे खासदार म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो, खासदार नव्हे तर एक शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता म्हणून सांगतो की आपण जी जबाबदारी म्हणून आमच्याजवळ बघताय ती तुमच्या प्रतीची जबाबदारी आम्ही त्या प्रकारे निभावणार. आपल्या मागे सदैव उभे राहणार. जोपर्यंत धारावीचा एक नागरिक हा धारावीमध्ये होणाऱ्या या पुनर्विकास प्रकल्पामध्ये धारावीमध्येच तिथं राहत नाही, तिथंच त्याचं जोपर्यंत कारखानदारी आणि त्याचा व्यवसाय उभा राहत नाही, शिवसेना आपल्या हक्कांचं रक्षण करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ता ते शिवसेना नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि आदित्यजी यांच्याबरोबर आपल्या सदैव आपल्याबरोबर राहणार एवढंच वचन देतो. प्रलोभनांना बळी पडू नका. आपल्याला बोलवायचा प्रयत्न केला जाईल. कुठच्याही प्रलोभनांना बळी न पडता शिवसेना पक्षप्रमुखांवर जो आपण विश्वास दाखवलाय तो सदैव कायम ठेवा. धारावीचा विकास हा धारावीकरांसाठीच विकास असेल एवढं वचन आपल्याला देऊन आपली रजा घेतो. बाकीचे विचार आदित्यजी आपल्यासमोर मांडतीलच. बाकी धारावीकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे समीकरण आपण दिलेलं आहे हे समीकरण अधिक घट्ट करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. यानंतर धारावी बचाव आंदोलनाचे मार्गदर्शक राहिलेले आणि माननीय उद्धव साहेबांना धारावीच्या न्यायासाठी संपूर्ण मुंबई रस्त्यावर उतरवण्यासाठी त्यांनी भाग पाडला ते शिवसेना नेते खासदार विनायकजी राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण या ठिकाणी करावं. धारावीकरांच्या या प्रचंड एकजुटीला सामोरे जाणारे